तू माझ्या आयुष्यातील सर्वात स्पेशल व्यक्ती आहेस. थँक्यू सो मच मला समजून घेण्यासाठी. थँक्यू सो मच जेव्हा कुणी ही व्यक्ती माझ्याजवळ नव्हती तेव्हा माझा आदर होण्यासाठी. थँक्यू सो मच माझी चूक असतानाही मला न सोडण्यासाठी आणि नेहमी मला माफ करण्यासाठी. लव यू सो मच माय स्वीट हार्ट. नवरा म्हणजे फक्त संसाराचा भाग नाही, तो आयुष्याचा प्रत्येक वळणाचा सखा असतो. नजरेआड गेला तरी काळजाशी असतो. कधी शब्दात नाही पण कृतीतून प्रेम दाखवतो. रोजच्या धावपळीत हरवलेलं हास्य शोधतो. आपल्या माणसांसाठी स्वतःला मागं टाकतो. तो कधी कधी कठोर वाटतो पण आतून नाजूक असतो. घराच्या आधारस्तंभापेक्षा तो प्रेमाचा झरा असतो. कधी भांडतो, कधी शांत राहतो, पण तुझे अश्रू पुसायला तो कायमच तयार राहतो. नवरा म्हणजे केवळ पती नाही, तो एक मित्र, एक सावली आणि जीवनसाथी आहे. असं का होतं जेव्हा आपण एखाद्याशी नवीन नातं जोडतो तेव्हा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याच्यासोबत बोलतो, आपल्या प्रत्येक क्षणाची खबर देतो, त्याच्याशिवाय एक मिनिट पण करमत नाही. मग थोडे दिवस झाले की हळूहळू बोलणं कमी होतं, इग्नोर केलं जातं. कारणं देत शेवटी एक दिवस पूर्ण बोलणं बंद होतं आणि एक अनोळखीसारखं राहायला लागतं. सांगा ना, असं का केलं जातं? त्याच्या आयुष्यातून जाता जाता मला हे कळलं होतं. मला माझ्याच मनातील प्रेमाने अनेकदा छळलं होतं. काय दोष द्यावा कुणा, उगाच मी मन त्याचेच माझ्यातून वळले होते. अर्थहीन आसवांना का जपावे मी, जर स्वप्नांचेच रान जळले होते. तो असेल सुखात आता, माहिती नाही, पण मी माझे अश्रू आता गिळले होते. चारित्र्य तुझं जपणं तुझ्या हातात आहे, याचं ठेव तू भान. नको होऊ एवढी दानशूर तू की कुणाला पण द्यायला लागलीस तू शरीराचं दान. किती दिवस बोलणार नाही ग बाळा? एक दिवस, 6 महिने, 1 वर्ष, पण एक दिवस तरी तुला वाटेल आपण एवढा तिरस्कार करत होतो तरी तो आपल्यावर प्रेम करत होता. समोरचा आपला किती विचार करतो हे आपल्याला दिवसातला किती वेळ देतो, आपल्याशी कसं बोलतो यावरून समजत असतं. जर प्रेम असेल एकमेकांवर तरच नातं जिव्हाळ्याचे क्षण देतं आणि माणूस सोबत टिकून राहतो. काही लोक आपल्याला गरजेनुसार वेळ देतात आणि इतर वेळी टाळतात. ही माणसं आपली नसतात.